जीवे महाराज. प्रयत्न प्रत्येकाचा चालू आहे महाराज. पण दुःखाचं कारण कळालेलं नाही, सुख म्हणजे काय कळालेलं नाही महाराज. आणि ते नुसते सांगणारे नाहीत महाराज, संत महात्मे अनुभव घेऊन आलेले आहेत महाराज. म्हणून संतांची भेट व्हायची असली तर पहिला अगोदर ईश्वराची कृपा व्हायला पाहिजे. ते काय आम्ही आमदार म्हणून असं ते बिल्ल लावतात तसं लावत येतात का? जाहिराती केल्या तर संतांनी. संतांच्या जाहिराती नाहीत आणि ज्याच्या जाहिराती आल्या ते संत नाहीत. ज्यांच्या जाहिराती होतात ते संत नाहीत महाराज. कारण का नावारूपाला लोपावं लागतं महाराज. नावाचा डांगोरा फेटायची काय गरज आहे महाराज? नावासारखं असायला पाहिजे ना. म्हणून संतांची भेट व्हायची असेल तर आपल्याला हे 2 दोष प्रयत्नाने निवृत्त करायलाच पाहिजेत. आणि आवरण दोष जो आहे महाराज तो सद्गुरूच्या शिवाय निघत नाही महाराज. आवरण दोष त्यालाच भ्रम म्हटले महाराज. भ्रमामुळे महाराज आपण या जन्ममरणाच्या तडाख्यात सापडलोय महाराज. आणि भ्रमरूपानं कळणं फार कठीण आहे. भ्रम तसा सामान्याला कळणं शक्यच नाही महाराज. भ्रमात बरंचच महाराज प्रकार आहेत महाराज. संघभ्रम आहे, कर्तृत्व भुक्तृत्व भ्रम आहे, जगसत्यत्व भ्रम आहे, विकारी भ्रम आहे, भेदभ्रम आहे. भेदभ्रमात 5 भ्रम 12 भ्रम आहेत. किती? 12 प्रकार आहेत. आपल्याला कोणतरी वाटायला लागले आपण आहे दुरी. आता गुरुजी आहे म्हणून दुरी हे शब्द वापरले कारण का गुरुजी म्हणतात दुरी मरी जावा, रज्जू कळत नाही. काय अर्थ नाही. आहे समोर काय रज्जू आहे, दोरी आहे. आणि आपण काय म्हणतोय? सर्प आहे म्हणतो. का म्हणतो? तर दोरीचं सामान्य रूपाचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान हेच भ्रमाला कारणीभूत आहे महाराज. इदम हे काहीतरी आहे असं वाटलं महाराज. म्हणजे दोरी रूपानं कळलेले नाही म्हणून तिथं आपण सर्पाची कल्पना केली महाराज. ती बी पाठीमागे अनेक जन्माच्या संस्कार म्हणून महाराज. हा भ्रम जर तुम्हाला कळायचा असेल तर संतांचीच भेट व्हायला पाहिजे महाराज. कारण का संतांशिवाय भ्रम आपल्याला कळत नाही महाराज. कळवून देणार ते महात्मे आहेत महाराज. कारण का ती सामुग्री घेऊन ते आलेले आहेत महाराज. आम्ही वैकुंठवासी बोलू याची कारण अशी बोलेली सात भावे झाडू संताची महाराज आडराणी. आता आडराणी म्हणजे परमार्थ म्हणून आपण अनेक वाटणं पडायला महाराज. आणि बहुतांशी लोकांना ज्ञान नको हा एक मोठा का नको मला काय कळत नाही महाराज. का वावड झाले. पण बहुतांशी लोकांना कठीण आहे आम्हाला माहिती आहे. कारण का माझी शब्द नाहीत, रंगनाथ गुरुजींची शब्द आहेत. पण आणि त्यांची शब्द मी तळासकर महाराजांच्या मुखातून आमचे आत्याळकर गुरुजी महादेव पाटील महाराज यांच्या मुखातून ऐकलेत. ते गुरुजी म्हणायचे वेदांतशास्त्र हे अधिकाराचा प्रश्न आहे महाराज. हे वाघिणीचं दूध आहे. कसलं दूध आहे? वाघिणीचं दूध सामान्य पात्रात बसत नाही, त्याला सोन्याचं पात्र लागतं महाराज. तसं अध्यात्मशास्त्री ई आहे अंतरंगाचे अधिकारी. पहिला अंतकरणाचा अधिकार संपन्न होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणजे हे 2 दोष तुम्हाला प्रयत्नानं घालवावंच लागतात महाराज. आणि मग कोणतरी तुम्हाला सांग आपल्याकडे मग अनुबंध चतुष्टय सिद्ध होतं बघा. त्यातून साधकाची अवस्था कळते महाराज. साधकाची सिद्धी होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपल्याला मुमुक्षुत्व यायला पाहिजे महाराज. म्हणजे मोक्षासाठी आपली तळमळ असायला पाहिजे महाराज. काही भेटे फिटेल काही तो स्वामी भेटेल युगाहुनी निमिष्य एवढी सद्गुरूबद्दल तळमळ लागायला पाहिजे. कोण पुण्य त्यांचा हो जिहद्वंद्वाधिक 80 वर्म मध. कारण का ते विशेष पुण्य आहे महाराज. तुम्हाला जे पुण्य मिळतं ना त्यांना स्वर्ग मिळेल, वैकुंठ पतर जाईल. जीव जाता जाता ब्रह्मदेवापर्यंत जातून तिथनं खाली येतो. कारण का पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका महाराज. परत आणि जन्माला यायचं नाही मरायचं. मग आपल्याला दुःख कोणतं आहे? संसार म्हणजे काय? संसार म्हणजे तुमची पोरं ढोरं हे संसार नाही महाराज. जन्माला यायचं आणि उपजेनी म्हणे हे सासुजनी म्हणे तया नाव संसार म्हटले महाराज. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं नाव मरायचं याचंच नाव. मग तुम्हाला काय नको आहे? मरण हे होय नका. खरी भीती कसली आहे? मरणाची आहे. मरवा बोलणं साथी मेल्या तरी बघा कुणालाही बघा मरावं असं वाटत नाही महाराज. पण जन्माला आलाय ना, जन्माला आलाय ते उपजिते नाशिनी पुनरपी दिशे घटिका यंत्र दिशे. अरे जन्माला आलायस तरी एक दिवस 12 झालंय ना, 12 होणारच की. तू जरी नाही घातलंस बाकीचे कुणी नाही घातलं तर गोळा करून असताना ते घालावं लागतं महाराज. विधी आहे तो महाराज. मग जन्मालाच यायचं नाही असं जर व्हायचं असेल तर जन्माचं कारण काय हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी आज संतांची आपल्याला अत्यंतिक गरज आहे. आता तुम्हाला काय माहिती आहे त्या महात्म्याने या भागात काय येऊन केले? ते माणसं नाहीत का महाराज? पुष्कळ माणसं आहेत. त्यांच्यापाशी श्रीमंत असतील,
त्यांच्यापेक्षा मोठी माणसं असतील, त्यांच्यापेक्षा राबणारी माणसं असतील, पण वर्म घेऊन जाणारी माणसं आणि तसं तसं हे राबवणारी माणसं किती निघतील हो, बोटावर मोजणारी महाराज. म्हणून वेळा 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 म्हटले महाराज. कारण का संत आणि एवढे नाही महाराज, एकाद्राच महाराज. तो जो आपला अनाधिकाराचा जो बंध आहे ना, तो सहसा जीवाला कळत नाही महाराज. त्याला अनन्याध्यास म्हटले महाराज. आत्म्याचा आणि अनात्म्याचा अध्यास झालाय. कारण का आपण तसं आत्मस्वरूपानं आत्मा आहोत आणि अनात्मा म्हणजे आपला देह आहे महाराज. आणि यांचं मिश्रण झालेलं आहे. दोन्हींचं अन्याचं अन्यावर आहे महाराज. आणि त्याच्यामुळे आपण आत्मा असून देहालाच मी म्हणतो महाराज. आपण आता व्यवहार कसा करतो महाराज? आता तुम्ही मला इथं पत्र घेऊन आला, मी बी आलो. शरीर म्हणून आलो का आत्मा म्हणून? आत्म्याच्या ठिकाणी व्यवहारच नाही महाराज. पण तोच सत्य आहे ना, हेच आपलं चुकलंय महाराज. आहे त्याला आपण विसरलोय. कारण का आत्मस्वरूप नसतं तर तुम्हाला अनात्म्याची प्रतीती झाली नसते. फार कठीण आहे महाराज. अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ताच नाही महाराज. रज्जू नसती तर सर्प भासला असता का? नाही महाराज. बर, सर्प मानला तेव्हा काय आहे? सर्प आहे का रज्जू आहे? अगोदर काय होतं आणि नंतर काय आहे? ज्ञान झाल्यानंतर मध्ये काय आहे? दूरच आहे. मग एवढा तो हागू मुतू का करून घेतला? नाव सांग. दूरच आहे, कळ तुला. अरे कळलं नाही म्हणून एवढा भ्रमिष्ट झालाय. नाहीतर सांगतात देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अमरा खरे की खोटे पहा विचारून महाराज. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळू नये. अरे तुम्ही अमरा, तुम्हाला मरण नाही. कारण का येणार जाणार कोण आहे? शरीर आहे महाराज. शरीर येतं आणि शरीर जातं, आत्मा येत नाही. आणि गेला असता तर मग दुसऱ्या दिवशी निवड कुणाला हो? निवड का शिवला नाही म्हणतात. पाया कुणाचं पडायचं? तो मेला त्या दिवशी गेला आत्मा. मागं काय तुमचं राहिलं? निवदाची काय संबंध येतो? नाव सांगा बघू. त्या दिवशी राख सगळं तुम्ही मागं ते बाराव कुणाचं, पिंड कुणाचं, आता श्राद्ध कुणाचं. म्हणजे ज्यार्थी आपण पाठीमागे क्रिया करतोय त्यार्थी कोणतरी ती शक्ती आहे. शरीर गेलं असेल पण शरीराला म्हणून अधिष्ठान कोणतरी आहे ना, ते असायला पाहिजे ना. त्याशिवाय क्रिया कशी होईल महाराज? पाया पडतोय ना, काहीतरी चुकलं असेल माफी करा आणि तेवढं शिवा. म्हणजे कोणतरी तिथं ती असायला पाहिजे महाराज. म्हणजे शरीर हे आपण नाही, शरीर हे आलेलं आहे महाराज आणि शरीर हे जाणार आहे महाराज. शरीराबद्दल आपण आलेलोही नाही आणि शरीर संबंधाने आपण गेलेलोही नाही महाराज. शरीराचं अधिष्ठान पण होत महाराज. शरीर काय येणार जाणार आहे? आतापर्यंत किती शरीर आली गेली? गणित नाही जी किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. एक येऊनी आणि मग मनुष्य वारा लागत अशी महाराज. पण दादा हे कोड मनुष्य शरीराचं सुटतं महाराज. इतर ठिकाणी हे करता येत नाही महाराज. आणि परमार्थ हा परमार्थ म्हणूनच करावा लागतो महाराज. कारण का परमार्थाच्या नावाखाली काहीतरी करून चालत नाही. अगोदर आपल्याला बंद झालाय, अध्यास झालाय हे कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कळत नाही लवकर, कळत नाही लवकर. त्यांच्या सानिध्यात जाऊन जर आपण राहिलो तर कळतं, नाही तर कळत नाही महाराज. म्हणून या देह संबंधाने आपण किती जरी व्यवहार केला तर आपण त्या देहाच्या संबंधात अडकतो महाराज. तादात्म्यामुळे महाराज. देहा अगोदर काय खरा, देह संबंधी पसारा. आता बायका पोरे देह संबंधाने का आत्मसंबंधाने? बघा तरी अजून मग तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? पाठीमागं कुठं होती ती आपल्या? होती पुढं कुठं येणार आहेत? आपली किती जण गेली आहेत? आजा गेला, पंजा गेला, देखत ना तू पण तू. मग आपण जाणार का नाही? बरं कुठं गेली ती माहिती नाही. मग ते वैकुंठवाशी लावलं सा कसं? कैलासवाशी. काय आबांचा फोन आलाय, आमच्यांचा तरी कुठं अजून आलेला नाही. मी वैकुंठात गेलोय, स्वर्गाला गेलोय, कैलासाला गेलोय, माझं तेवढं नाव लावा फोटोला. बरं हालाली की नाही तिने मिळवलंय हो. तुम्हाला काय मनी ऑर्डर करता येते काय? फोनवर ना आता झाली त्यात बघा ते. आता खिशात बाळगायची काय गरज नाही. त्यांना काय बॅलन्स देता काय? तुम्हाला खायला पाहिजे काय म्हणून? बरं त्यांचं पत्र आलंय काय? मी अमक्या दिवशी येणार आहे, जरा माझी व्यवस्था. कुठे गेली?
मग काय कळते आपल्याला नाव सांगा बरं. आपण कुठून आलोय? आपण कुठून आलोय माहिती नाही. कुठं जाणार? कधी जाणार? मग काय माहिती आहे नाव सांगा. तुम्हाला माहिती नाही हे तरी माहिती आहे काय? आम्हाला काय कळत नाही हेही कळत नाही महाराज. आणि कळत नाही तेही कळत नाही त्याचं नाव जीव आहे महाराज. आणि मला काय कळत नाही कळून घ्यावं असं ज्याला वाटतं तो साधक आहे महाराज. आणि न कळण्या अतीत गेल्यात त्यांचं नाव संत आहेत महाराज. आणि अशी माणसं ते कार्य करत असतात महाराज. तुका म्हणे आता उरलो करा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोहरी आता दिवचारी खेळमिळी. खरा संसार त्यांचा हेच असतो महाराज. कारण का ते तेवढ्यासाठी आलेले असतात महाराज. कार्य करायला तुम्हा मला दिसतात आमच्यातली ती महाराज. एवढं सोपं नाही ना दादा. आता आम्हाला जाताना घरात 3दा मागं बघायला लागतंय. जातो तोवर फोन येतोय. आलोच म्हणते इथनच. एवढं आम्ही गुंतलोय महाराज. पण किती जरी त्यांच्या समोर हे असलं तर कुठेही त्यांचं आलंबन राहिलेलं नसतं महाराज. का तर उपाधीचा बाद निराश झालेला असतो महाराज त्यांचा. आणि त्यांचा झालाय म्हणून ते आमच्या असं पाठीमागे राहिले तसं करा म्हणून महाराज. त्यांनी ते स्वतःचं केलेलं असतं. आम्ही केले आणि मग सांगितले महाराज. शिवितो हरस घ्या रे होऊ नका रान भरी फिरू नका रे. आम्ही सेवन केले ते महाराज. त्यांना माहिती आहे महाराज हे अमृतपान केल्याशिवाय जीवाचं कल्याण नाही महाराज. हे अमृतपान केल्याशिवाय म्हणजे आत्मज्ञान झाल्याशिवाय जीवाचं कल्याण नाही महाराज. का महाराज? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे संसार गळ्यात पडलाय महाराज. हे त्याचं कारण आहे महाराज. रज्जूच्या अज्ञानामुळे जसा सर्पाचा भ्रम झाला तसं आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे मी कोणतरी मानायला लागलोय महाराज. केवळ त्याचं अज्ञान आहे महाराज. आणि त्याचं हे सगळं कार्य आहे महाराज. हे प्राप्त होण्यासाठी संतांची आज आपल्याला गरज आहे महाराज. अनेक पैलू त्यांच्याकडे आहेत महाराज. अधिकार तैसा करू परे साई ओजी त्यास तेच देऊ. एखादं पामराला असेल अरे लुटून काढ म्हणतील इथनं. त्यांच्याकडं सेवा करून घेतील. तेही ती पुण्यवान असलं तर महाराज. आम्ही घरात लोटतो पण देवळात लोटायला नकोच वाटतंय महाराज. काय ते कोणाला जाईल महाराज. बघा तुम्ही देवळाकडे जरी हरिपाठाला म्हणून आला तर कुणी हातरलंय काय बघतोय, लोटलंय काय बघतोय, टाळ काढल्यात काय बघतोय, मृदंग आणून ठेवलाय काय बघतोय, मग येतोय. अगा बाहेर नाही अजून कोण आलेलं नाही म्हणतोय. तुला काय झालं नाव सांग करायला. घरात असंच करतोय आणि असं केल्यावर चहा दिल म्हणतात ती जेव्हा वाढील. पण हिथं कोण आहे तसं महाराज. शितं जेवढा कायदा धावतोय तेवढा आपण घरात धावतोय. आमच्यावर कायदा तिचा आहे महाराज. अहो एवढं असंग परब्रह्म त्याला जर तिने कामाला लावलंय तर आपलं काय आहे महाराज. जबरदस्त नाही आहे महाराज. या सेवेतनं जर आपण टिकून राहिलो महाराज तर ती दया करतात महाराज आणि मूळ स्वरूपाला तुम्हाला नेतात महाराज. हे त्यांचं मोठं काम आहे महाराज. म्हणून ते ज्ञानपैगा बरवे जरी म्हणी आत्या नावे संता या बजावे सर्वस्वी गाठलं हो. तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरवर्ता करावे धाश्य सुकळ महाराज. कारण का सगळं काय मिळेल पण संतांची सेवा महाराज नाही मिळत हो. मिळत नाही. मला माहिती आहे चांगलं. सगळं काय तुम्हाला मिळत आणि कुणाला जरा सेवा करायची इच्छा आहे महाराज. लवकरात लवकर महाराज कसं व्हावं याड लागले हो. याड लागले. होण्यात काय अडचण नाही महाराज. पण कुणाला तरी संतांना शरण जावा. संतांनी सांगितलेल्या मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोटे काय महाराज. अनाधिकाराचा गुंता आहे. कधी जीव झालो आपण आलो इथं म्हणून आपण जीवाची सिद्धी झाली लक्षात ठेवायचं. नाहीतर तुम्हाला तसं परमार्थ क्षेत्रातनं काय करायची गरज नाही. प्राप्ताची प्राप्तीनी निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. आज आपली वस्तू प्राप्तच आहे ना. आणि त्याच्या ठिकाणी महाराज सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकार नाही तसं स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाचा पदार्थ नाहीच महाराज. पण आपल्याला वाटायला लागलं ना मी कोणतरी ध्यान आहे अमका तमका हे वाटायला लागलं. याच्यामुळे महाराज तिथं सर्प आहे का. मग कुठं सर्प आहे नाव सांगा. तुम्हाला भासला तरी का नाही. मग सर्प तिथं नाही. कुठं आहे आपल्या डोक्यात आहे. मग आम्ही जग चांगलं नाही म्हणतो. जग कुठं आहे आपल्या डोक्यात आहे महाराज. जननो हे अवघा जनार्दन ते म्हणतात. अवघे चित्र डोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ अनाथाचा नाथ एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. अहो शोभा त्याचीच आहे. सगळे तेवच आहे ना. आम्हाला प्रचिती काय शिव महाराज असला तो महाराज तसला शिव माणूस असला. आणि त्या उपाधीकडे बघतोसच का. उपाधी माझी गुप्त
चैतन्य असणे असे सर्वगण ते तत्वज्ञ संत स्वीकारिते महाराज. चैतन्य जे आहे ना ते सर्वांचं एकच आहे महाराज आणि ते सत्य आहे महाराज. त्रिकालवाद चैतन्य सत्य आहे महाराज. देह काय येणार आहे? उपाधीचा संबंध आहे महाराज. तिन्ही गुणातला आहे महाराज. कुणाचा गुण कसा असेल कुणाचा गुण पण काय त्याचा संबंध येतोय? ते किती जरी भासलं तर स्वरूपाला काय धक्का लावतं का? नाही महाराज. रज्जूवर किती जरी सर्प भासला तर त्या सर्पानं रज्जू विषारी होत नाही महाराज. पण आमच्या डोक्यातनं निघत नाही हो. आम्हाला हितभ्रम झालाय. मग काढायचा कुठला? एवढं कळावं झालं. म्हणजे परमार्थात प्रयत्न जो करायचा तो स्वतःसाठी करायचा महाराज. प्रयत्न लोकांसाठी तुम्हाला करता येत नाही. करायचा एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपन. पण दिवसभर जरी इथं राहिलं तर संध्याकाळी हातरुणावर बसल्यावर करायचं काय करायचं माहिती आहे काय? मी मंडपात जाऊन आज काय काय केलं. आज देवाच्या देवळात गेलो, मी देवाच्या सेवेसाठी गेलो, तिथं यथार्थ केलं का अयथार्थ केलं याचं त्यानं तपासणी करायची आणि त्याचे काय चुका असल्या ते सुधारायचं आणि यथार्थ असेल ते करायचं महाराज. आणि हे एकदा देवाचं भांडवल तुमच्याकडे झालं की महात्म्याची भेट व्हायला काय अडचण नाही महाराज. कारण काय बाहेर कुठं बंद नाही हो. बंद आहे तो आत आहे महाराज. मग आपल्या पण तपासणी करायची हो. कारण का मला जर ताप आला असला तर औषध कोणी घ्यायचं? तुम्हाला घ्यायला काय बिघडतंय? अरे कोणीतरी करून परमार्थ कुणाचं तरी कल्याण कसं होईल महाराज? स्वतःनंच करायचं महाराज. म्हणून तरी आपुला आपण बांधला गळा आणि निळा आपुल्या पण करा सोडवू संसार बंधन थोडा वेगळी महाराज. मग परमार्थ करताना स्वतःला पहिला हे लावायचा काय म्हणतात ते परीक्षा म्हणे आपण आपल्या भाषेत. कारण का ते शब्द मला वापरता येत नाहीत महाराज. अडगाय हो त्याच्यामुळे काय कळत नाही. काय करूया? आणि भगवंताने ठेवले ते बरं आहे. कारण का फोन वापरायला येत नाही, पुढारी वाचा येत नाही. ज्ञानेश्वरी कशी तरी वाचतोय महाराज. चुकलेले शब्द पोरं सांगतात, चांगली गोष्ट आहे महाराज. कारण का चूक तरी कळावी आपल्याला. महाराज आपल्याला चूक झाली आहे का नाही आज? पण कळली आहे का? कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. आणि ते चूक सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. लक्षात ठेवा. आपण चुकलोय म्हणजे आहे एक आणि मानायला लागलोय हीच चूक आहे महाराज. बाकीची चूक तुमची कुठली नाही आणि बाकीची चूक सुधारायच्या नादाला लागूच नका. कारण का ते जर एकदा कारण निघालं तर कार्यात काय उलतापालती करायची काय गरज नाही महाराज. कारणाचं कार्याची निवृत्ती आहे महाराज आपल्यात. योग्याला झाली नाही म्हणून तरी संतांना शरण जावावं लागलं महाराज. आता त्यावेळी महाराज खरा महाराज कोण होता हो जगाच्या मान्यानं? चांगदेवाला मानत होती का ज्ञानोबारायानं? मोठा महाराज कोण होता? चांगदेव होता. अहो 1400 शिष्य महाराज आणि ज्ञानोबाच्या झोळीत माती घालत होती माणसं. तो ज्येष्ठ होता आणि श्रेष्ठ ज्ञानोबाराया होते महाराज. वयानं तो ज्येष्ठ होता पण अज्ञानानं होता ना. त्याचे 2 दोष गेलेले होते, त्यानं प्रयत्नानं घालवलेले होते महाराज. त्याला देहाच्या महाराज अवस्था नव्हत्या, 3 देहाच्या अवस्था नव्हत्या. त्याला जागृती स्वप्न सुशुद्धी नव्हती. त्याला क्षुधा पिपासा नव्हते महाराज. म्हणून 6-6 महिने तो समाधीत राहत होता महाराज. अमृतपान करत होता महाराज. त्याची कुंडलिनी जागी झालेली होती महाराज. त्याला आत्मसाक्षात्कार होत होता महाराज. पण अपुरा होता ना. ज्ञानोबारायांचा जर अवतार झाला नसता आणि आमच्यासारखा महाराज जर चांगदेवाला सांगायला गेला असता त्याने आकाशातनं फिरला असता. कारण का त्याच्या सिद्धी होते महाराज. म्हणजे कुणाच्या पुढ्यात कुणी जायला पाहिजे, कुणाचा म्हणत माऊलीचा अधिकार काय असेल महाराज. आज आमची बायको ऐकत नाही महाराज. पण क्रूर वाघावर बसणारा पुरुष, हातात सर्पाचा चाबुकी घेणारा पुरुष, केवढं सामर्थ्य त्याचं होतं महाराज. केवढं वैभव होतं महाराज. तुम्ही आला की तुमचं काय असेल ते सांगत होता महाराज. तो त्याला भूत भविष्य वर्तमान कळत होतं महाराज. मुंगीचं मनोगत जाणत होता, आकाशातनं फिरत होता महाराज. आणि काय पाहिजे होतं महाराज? नाही, मेलेले माणसं करत होता महाराज. आमची निजलेली उठणार चिना घ्यायला उठ म्हणलं की पुढं सरकते. नाही नाही, आमच्या कीर्तनात येऊन झोपत्यातच महाराज. ते काय आपलं वैभव आहे महाराज. पाया पडायला लागते महाराज. आता तांबवा माणसं झोपायला लागल्यात. असो महाराज, विनोदाचा भाग नाही. अधिकार केवढा पाहिजे, संतांचा अधिकार काय आहे महाराज कळवून घेऊया. आज आपल्याकडे एक महात्मा होऊन गेला म्हणण्यापेक्षा आहे तो. कारण का महात्मे हे देहानं जरी वाटत असले आपल्याला तर चैतन्य रूपाने ते तुमच्या आमच्यासाठी फक्त आपला भाव तयार झाला की बस. आज सामान्य चैतन्य महाराज व्यापून आहे. त्याला कार्य करायला तर कुठंतरी विशेषण लागावं लागतं महाराज. लक्षात ठेवायचं. म्हणजे उपाधीचा कुठंतरी संबंध असावा लागतो महाराज. सामान्य प्रकाश आहे महाराज बाई. आणि तिथं जर बाहेर एखादी काच ठेवली तर त्याचा कवड सापडतो ना, आत किरण एक पडतं, त्याला विशेष म्हणायचं महाराज. तसं सामान्य ते आहेतच महाराज. आपल्या अंतकरणात जर भाव तयार झाला तर अंतकरणात त्यांचं प्रेरणा होती बघा.
बरोबर आहे का बा? विशेष रूपानं ते कार्य करत राहतात. म्हणून तरी त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला रात्रंदिवस तळमळ लागते. माझं आहेत का नाही महाराज? उलटी महाराज एक लक्षात ठेवा, ध्यान असले तर मी उद्या येतो म्हणतील उपाधीच्या संबंधानं, पण स्वरूपाने एकदा झाले ना, कुठेही हाक मारा तिथं ते हजर असतात महाराज. कारण का हे कार्य त्यांच्याकडे आहे महाराज. हे कार्य कुणाकडे आहे? त्यांच्याकडे आहे. तुमचं आमचं कार्य त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही महाराज. म्हणून हा व्यवहार होत असताना संतांची आज आपल्याला गरज आहे. कारण का बंद आपल्याला झालेला आहे महाराज. निवृत्त करणं हे त्यांचं ते करतात महाराज. कृपा कटाक्षेने आलेले आपुल्या कधी बैसविले किंवा आपुणासारिखे करीची तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे महाराज. त्यांच्याकडे एक तत्वमशी महावाक्य आहे महाराज. त्यांच्याकडं तत्वमशी, तुम्ही नेमकं कोण आहे? तुम्ही जीव नाही, तुम्ही ब्रह्म आहे ते सांगतात महाराज. ते अनुभव घेऊन आलेले असतात महाराज. तू हा देह नाहीस, याचा अधिष्ठान तू आहेस. याच्या आत एक देह आहे, ते हे तू नाहीस. ते सूक्ष्म शरीर आहे, ते येणं जाणार आहे कायमचं. हा देह चाल आहे, पण सूक्ष्म शरीर जे आहे ते अनादी कालाचं आहे आणि त्याला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. त्याला कारण शरीर म्हटले. ते सूक्ष्म शरीराला कारण अज्ञान आहे महाराज. ते अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत सूक्ष्म शरीराचा बाध होत नाही. याचा काय स्वभावनाश आहेच महाराज. याचा स्वभावनाश आहे. अज्ञानाचा बाध होतो, नाहीचा निश्चय होतो महाराज. म्हणजे त्याचा अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. अज्ञान अवघे हरपे घातले म्हणजे नाहीचा निश्चय होतो. विज्ञान निशेष करते. कारण का ज्ञान झाल्याबरोबर हा देह पडत नाही. म्हणून तिथं अध्यासाचं हे सांगत असताना दोन विषय सांगितले. एक संसर्ग अध्यास आणि दुसरा स्वरूपाध्यास. शंका आली नाही महाराज. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा अत्यंत अभाव झाला म्हणजे रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येते का? नाही. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतीती यायला नको, ती तरी आपल्याला येते महाराज. मग स्वरूपाध्यास आहे तो रज्जू सर्पाचा आहे महाराज. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची प्रतीती येत नाही. त्याला आद्य अधिष्ठान म्हटलंय महाराज. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान. कारण का तीच रज्जू तुम्हाला सर्परूपानं त्यालाच विवर्त म्हटले महाराज. आहे एक आणि आपण मानतोय एक. आहे स्थाणू मानतोय आपण पुरुष, त्यालाच मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त म्हटले. आता दुसरी एक प्रक्रिया आहे महाराज. रज्जूचं ज्ञान झालं ना की आपल्याला तिथं सर्पाची भान देखील होत नाही. बाबा नाही आता इथं का? तर पहिली काय होती? रज्जूच होती. आता काय आहे? रज्जू. आणि सर्प वाटला तरी काय आहे? रज्जूच आहे. फक्त मंद अंधकार तिथं दोष होता. अंधकाराचा दोष निवृत्त झाला की रज्जू रूपानं कळले की रज्जूच सर्पच रज्जू रूपानं प्रतीतीला आला होता. म्हणजे आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो, ही तिथं प्रतीती येते. आता हे राहतंय ते शरीर का असा प्रश्न आहे ना. जग दिसायला नको नको म्हटलंय ना तिथं. जगाची प्रतीती काय येते? कारण का रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची तुम्ही तरी म्हणता प्रतीती येत नाही. कारण का जगताचा आयातवादात अत्यंत अभाव सांगितलाय. जगताचा अत्यंत अभाव सांगितलाय महाराज. तुम्ही अत्यंत अभाव सांगता, नाही म्हणता. दिसतंय ते काय? आम्हाला माहिती आहे. सश्याचं शिंग आहे नाही, आम्ही मानतोय ना. आकाशाचं फूल मानतोय ना, नाही. वांजेला पुत्र मानतोय ना आम्ही, आम्हाला माहिती आहे महाराज. पण असत म्हणताना दिसतंय ते का महाराज? म्हणून तिथं सत असत न म्हणता सता विलक्षण आणि निर्वचनीय मिथ्या म्हटले. म्हणजे का वाचतंय? तिथं कार्यकारण भाव दावून दिला महाराज. आता तुम्हाला ज्ञान झालं ना. कारण का आपल्या ठिकाणी अज्ञानाचे दोन भाग आहेत. एक आवरण आहे आणि दुसरं विक्षेप आहे. आवरणांश ज्ञानानं निवृत्त होतो. विक्षेप म्हणजे तुमचं प्रारब्ध जे घेऊन आपण आलोय ना त्याचा व्यवहार प्रारब्ध तोपर्यंत देह तुमचा राहणार आणि देह आहे तोपर्यंत तुमचा व्यवहार हा होणार. त्यालाच काय म्हटलंय? विक्षेप म्हटले महाराज. मग आता देहाचा आणि तुमच्या त्या प्रारब्धाचा संबंध आला. अज्ञानाचा आवरणाचा ज्ञानाशी संबंध आलाय. बरोबर आहे. ज्ञान झालं की आवरण निवृत्त होतं. मी आता हा देह नाही, देहाचं अधिष्ठान मी आहे असं त्याला त्यावेळी ज्ञान होतं. माझा हा देह नाही, मी देह नाही, मी सच्चिदानंद स्वरूपानं मी आहे असं त्याला तिथे काय होतं? अहम ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्य ऐकलं ना तर ती अंतर्मुख वृत्ती होती महाराज हळूहळू. कारण का अगोदर परोक्ष ज्ञान होतं महाराज. परोक्ष ज्ञानात आस्ती रूपानं त्याची हे होतं महाराज. असत्वापादक आवरण निवृत्त होतं महाराज. भान झाल्यानंतर आभानापादक निवरण आणि मग अस्तित्वाची सिद्धी होती महाराज. आणि परत महाराज तुम्हाला अपरोक्ष अनुभूती आली ना, दृढापरोक्ष अनुभूती आली ना तर आनंदापादक आवरण देखील निवृत्त होतं महाराज. त्यावेळी मीच आत्मा ब्रह्मरूपानं आहे अशी एक अनुभूती
येते महाराज. ही तर जीवनमुक्ती तुमची सिद्ध होते महाराज, लक्षात ठेवायचं. म्हणजे देह आहे तो प्रारब्ध आहे तोपर्यंत देह असणार आहे. आता देह आहे तोपर्यंत तुमचा व्यवहार होणार आहे. पण आता ते अंतःकरण जे आहे ते बाधित झालेलं आहे. मी आमका तमका हे म्हणण्याला निघून गेलेलं असतं. मी करता भोगता सुखी दुखी आता त्याला काय वाटत नाही. कारण का ते अंतःकरण जी क्रिया करणार होता ती क्रिया क्रियमान घडत नाही महाराज. म्हणून तुम्ही बीज बाजूने केली आम्हा जन्म मरण, त्याला अज्ञान रूपाचं जे बीज आहे ना ते ज्ञानानं काय होतं, दग्ध होतं. आणि त्याच्यामुळं त्याचं चरित्र जे आता आपण त्या महात्म्यांचं आता ते जीवन जगत होते, ते जीवनमुक्त म्हणून जगत होते. त्यांची क्रिया होत होती पण ती क्रिया क्रियमान घडत नव्हती. कारण का, तुमच्या आमच्यासाठी. तुका म्हणे आता उरलो करा, तुका म्हणे मुक्ती आता दिवचारी केळी बिडी, यालाच जीवनमुक्त पुरुष म्हणायचं. कारण का अशा पुरुषांची भेट झाली तरच आमचं कार्य होतं, नाहीतर कार्य होऊ शकत नाही मला. कारण का अज्ञानानं किती सांगितलं, आंधळ्या माणसानं चल माझ्या पाठीमागनं म्हटलं तर आंधळं जिथं जाईल तिथंच आपण जाणार. म्हणजे आपल्याला डोळस माणूस कोणतरी भेटणार ते ठीक. आणि खरं भाग्य दादा हे आहे, आज तुमची थोडी वाटचाल चालू दे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. पण आज तुम्हाला महापुरुषही भेटला ते अतिशय मोठं तुमचं भाग्य आहे. परमार्थात महाराज तुमच्यावर ओझं कोणी दिलेलं नाही, देऊ चालत नाही महाराज. अधिकार तैसा करू परी साहे ओझे त्यास तेशी देऊन महाराज. आणि तुमचा जसा भाव उत्पन्न होईल महाराज तसा तो तिथे निघून जातोच महाराज. पण पाया घालणं अत्यंतिक महत्वाचं आहे. मला आल्यावर सांगितलं जातं ते अत्यंतिक माझं भाग्य म्हणतो महाराज. कारण का अशा ठिकाणी वस्तुस्थितीनं खरं आहे ते बोलायला मिळते आपल्याला, नाहीतर आले असं ताकीद असते महाराज. तुमचं जरा ते लोकांना काय कळत नाही, डोचकीच्या वरनं जातंय आणि लोकांना जरा काय कळल ते सांगा. काय लोकांना कळल ते सांगायचं महाराज. असा तंबाखू खावा म्हणून सांगायला लागतंय, त्या बांधाची इकडे जाऊन पेंडीत चोर म्हणायला लागतंय. अहो वाईटाची सांगायची गरजच नाही. अनेक जन्माचे संस्कार आहेत महाराज, आपण घेऊन आलोय महाराज. विषय भोगासाठी कुठं तुम्हाला काय लिहिलेलं आहे महाराज? काही नाही. त्यागासाठी सांगावं लागतं महाराज. आणि ज्याने त्याग केला तेच सांगू शकतात महाराज, हे लक्षात ठेवा महाराज. ज्याने स्वतः जगले तेच सांगू शकतात. म्हणून त्यांचं हे कार्य होत असतं महाराज. म्हणून आज तुम्हाला जीवनमुक्त पुरुषाची अत्यंतिक गरज आहे हो महाराज. कारण का ते तळमळीने सांगतात. म्हणून 80 कळवळ्याची जिथं जिथं ते अधिकार असेल तसं त्याला ते सांगतात. एकदा नाही, दोनदा, तीनदा, 9दा सांगावं लागलं महाराज. तर तो म्हशी माकी किती उद्दालक ऋषींनी महाराज त्या अरुणीला 9 वेळा सांगितलं. नाही काळ वेळ बघत नाहीत महाराज. नाना महाराज होते महाराज, साखरे नाना महाराज जेवायला लागले आणि साधं घेऊन बसला तर जेवण तिथं थांबायचं आणि प्रश्नाचं उत्तर देत होतं. आम्ही म्हटलं असतं जीवन बसतो, नाही चालत महाराज. म्हणजे एवढी त्यांच्याकडे महाराज तळमळ होती. दादांचा थोडासा करारी कायदा होता. कारण का अनाधिकारी त्यांना परवडत नव्हता महाराज. तू का आलायस म्हणायचे, लगीन झालंय अजून काय होईना जा तिकडे म्हणायचे. माझा काहीतरी खटला चालू आहे त्यात काय होतं काय बघ जा तिकडे म्हणायचे. केवळ उद्धारासाठी जर आलो असेल, बंधनिवृत्तीसाठी किंवा तुमची सेवा करायसाठी आलो असेल बस म्हणायचे. आणि मग त्यांच्यासाठी सांगत होते. कारण का त्यांच्यावरही जबाबदारी आहे महाराज. जबाबदारी घेऊन जगतात त्याचं नाव आहे महाराज संत. म्हणून तिसरा तरंग जो वाटलाय महाराज, गुरु शिष्य भाव कसा असावा आता इथं सांगितले महाराज. त्याने सेवा कशी करावी महाराज, तन मन धन कायावाच्या मनाने सेवा करावी. कारण का सेवेशिवाय महाराज आपली भूमिका तयार होत नाही, भाव तयार होत नाही. त्याने कृपा करून काय करायचं, भांडं जर आपलं तयार नसेल महाराज, गळकी भांडी असतात, पाणी ओतून काय करायचं महाराज. आपली भांडी तयार पाहिजेत महाराज. आणि म्हणून ते अधिकार संपन्न करून घेत होते महाराज. कारण का अधिकार तसा कुठेतरी मागून येत नाही महाराज. त्याच्यासाठी आपण सेवाच करणं अत्यंतिक गरजेचं. कारण का अनाधिकाराचा हा बंध निवृत्त करायचा आहे हो. आज आपल्याला सांगितले कळतंय महाराज, आपला प्रयत्न आहे. पण संस्कार आणि काळाचे आहेत ना, आणि तेवढा आपला अभ्यास होत नाही महाराज. जरी आपण रोज हरिपाठ म्हणत असलो तर किती तास, 1 तास 2 तास धरा. देवळात आलं की 2 तास आणि बाकीचे किती तास. बर जाऊ देत महाराज. दिवसभर आपला विषय काय असतो, परमात्माचा विषय तो त्यांचा आपला विषयच असतो. अहो देवळात आल्या विषय असतो तर सांगून येत आहे, हिना घेतो लागलीच फोन कर. काय माणसं भांडी असेल बघा. हे एक आता महाराज हेच झालंय. आम्ही असतोय घरात आणि फोनवर सांगते आलो तुमच्या इथं. अरे काय म्हणून सांगता आला बोलता महाराज. वाणीला विटाळ होतो ना महाराज. कारण का परमार्थ हा जगायचा असतो महाराज, बोलायचा नाही महाराज. काय परमार्थात बोलता येतो, आत्म्याबद्दल काय बोलता येते काय. अहो वेद मौनावला तुम्ही काय आम्ही सांगणार महाराज. बरं वस्तू काय कुठून आणून द्यायची आहे काय महाराज. वस्तू स्वयंसिद्ध आहे, तिथे काय झालेलं झाला की परमार्थ. तुम्ही आत्मस्वरूपाने आहे, तुमच्या ठिकाणी कालत्री संसार झालेलाच नाही. झाली तुमची समजूत की नाही, झालं की काम भागलं आमचं. काय आता त्याच्यात आहे एवढ्यानं भागते महाराज.
नाही बघत हो. अनादिकालाचे संस्कार आहेत. अभ्यासाला बसा, करा अभ्यास, मग काय काय होते बघा. हे बघा, डोळं उघडून बघितलं की एवढं दिसतंय. मग ध्यानाला बसायचं तर कसं बसायचं असतंय? इंद्रिय बंद करायचे असतात नाही, आणि एकाग्रता बसायला लागते. इंद्रिय बंद केली की नको ते दिसतंय दादा. जागा असल्यावर एवढंच दिसतंय, आणि डोळं झाकलं की नको ते येतंय. महाराज माझं तरी असं होतंय बाबा, मग तुमचं काय मला माहिती नाही. ते बी आता प्रयत्न करायला लागला. कोणीतरी सांगितलं तुमच्यासारखाने, महाराज आता लोकांचे ह्या उसाबरी बंद करा आणि तुमचं काय असेल ते अगोदर बघा. जर हे पटकन गेलं आणि एखाद्या महाराजाबद्दल जर कुठेतरी द्वेष राहिला तर फडत नागोबाच होऊन यावं लागणार. वासनेच्या पुढे जन्म घेणे लागे महाराज. आणि ही शिकवण संतांची आहे महाराज. हे कोण सांगतात महाराज? जे महाराज पूर्णतेला गेले आहेत तेच सांगू शकतात. आणि हे सांगणं आज तुम्हाला गरजेचं आहे महाराज. लक्षात ठेवा. आत्मज्ञान म्हणजे काय महाराज? स्वतःचं प्रकाशन करणं महाराज. तिन्ही कालात आपल्याला मरण नाही महाराज. किती जरी रजूवर सर्प बसला तर रजू त्याने विषारी होत नाही. रजूच्या ठिकाणी सर्प आलेला नाही म्हणून गेलेला नाही. आहे ती कोण आहे? रजूच आहे. तसं आपल्या ठिकाणी शरीर आलेलं बी नाही, गेले आलं तर शरीर आलंय ते बी कल्पनेतलं आहे महाराज. प्रारब्ध भोगून संपलं की हे जाणार आहे महाराज. आणि त्यांचं प्रारब्ध भोगून संपलेलं होईतोपर्यंत ते देह असतो महाराज. बाधित अनुवृत्ती झालेली असते, अंतःकरण बाधित झालेलं असतं महाराज. कारण का? ज्ञानानं अज्ञान निवृत्त झालेलं असतं, त्याच्यावर हे जगलेलं असतं. आता क्रियेमान घडत नाही. संचित हे जळून गेलेलं असतं, अज्ञान निवृत्त झालेलं असतं महाराज. आणि 4 दिवस राहिले ते तुमच्या आमच्यासाठी असतात महाराज. म्हणून त्यांच्यावर काय जबाबदारी आहे महाराज? काय आपल्याला अजून काय जबाबदारी कळलेली नाही महाराज. आपल्याला जबाबदारी, पण परमार्थातले जर एखादा घात झाला एखाद्या साधकाचा तर त्याच्यासारखं वाईट काही नाही महाराज. म्हणून योग्य मार्ग तुम्हाला दावणं तुमच्यावर जबाबदारी. कधी आंधळा परमार्थ करू नये महाराज. परमार्थ डोळस या असणार तीन त्याच्यासाठी महात्म्याचीच आपल्याला भेट व्हायला पाहिजे. कारण का ते जगतच आलेलं असतात महाराज. कष्टानं त्यांनी प्राप्त केलेलं असणार. ते अनेक जन्म करत आलेले असतात महाराज. आणि त्यांचा तो शेवटचा अवतार तिथं असतो, द्यासाठी ते आलेले असतात. मग अशा महात्म्यांची भेट होऊन आपल्याला अत्यंत गरजेचं आहे महाराज. अनादिकालाच आपल्या पाठीमागं जन्म राहिलेला आहे. अनादिकालीपासून आपण या घोरेत अज्ञानाच्या निधीत झोपले महाराज. ही झोप कळत नाही महाराज आपल्याला. ती झोप आपल्याला माहिती आहे. स्वप्न मिथ्या कधी? जागा झाल्यावर. स्वप्नात स्वप्न सत्यच वाटतं महाराज. स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटायला पाहिजे. कसं वाटेल नाव सांग गुरुजी. स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटायला पाहिजे. कसं वाटायला पाहिजे नाव सांगा. त्याला काय करायला पाहिजे? जागा झाल्यावरती काय होतेच की मिथ्या. जागरूक पाहिजे कसं महाराज? सावध झाल्यावर तुम्हाला स्वप्न पडेलच कसं? हा प्रश्न आहे ना. स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटायला पाहिजे. का हो दादा? काय बोला तुम्ही, काय येईल ते बोला तुम्ही. अरे स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटायला पाहिजे. माझ्या गुरुजींची शब्द आहेत. तुम्ही आम्ही संस्कार जे करून घेतो जागृतीत, ते सत्य म्हणून जागृतीत स्वप्न सगळे व्यवहार करतो का नाही? आम्ही बोलताना तर बोलतो मिथ्या म्हणून, पण संसार करताना सत्यत्वानं करतो का मिथ्या म्हणून? संतांचा संसार होतो तो मिथ्यात्वानं होतो महाराज. लक्षात ठेवायचा. कारण का? त्यांना स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा काय बघतो? बाध होतो. किंवा इकडनं जरी दिसत असलं तरी आता ते नाही, घट नाही माती आहे, तरंग नाही पाणी आहे, अलंकार नाही सोनं आहे, तंतू पट नाही तंतू आहे. त्यांना दृष्टी आलेली असते. म्हणजे त्यांना आत्मदृष्टी आलेली असते महाराज. पण दिसत असलं तरी परमात्मा स्वरूपच त्यांना सगळं दिसत्याला असतं महाराज. आणि तिथे काय झालेलंच नाही असा सिद्धांत असतो त्यांचा महाराज. आणि म्हणून त्यांचा व्यवहार होत असताना मिथ्यात्वानं होतो. कुठं? जागृतीत त्यांचा जो व्यवहार होतो संतांचा का नाही, तो सत्यत्वानं होत नाही, मिथ्यात्वानं होतो. कारण का सत्वत्व देणारी ती अंतःकरण वृत्ती जी आहे ना ती बाधित झालेली असते महाराज. व्यवहार त्यांचा होतो पण सत्यत्व तिथनं निघून गेलेलं नसतं. कारण का? सत्य एक परमात्माच आहे. सत्यतू विठ्ठला. कागा हा दावला जगदा भास आहे महाराज. जगदाचा भास आहे. जगत म्हणजे पदार्थ राहिलेला तिथं नाहीच, त्याचा अत्यंत अभाव आहे महाराज. तरी पण आपल्याला त्याची प्रतीती येते महाराज. प्रतीती येते ती मिथ्या रूपाने येते महाराज. आणि म्हणून त्यांना मिथ्या रूपाने जागृतीच प्रतीती येते. म्हणून त्यांना स्वप्न देखील मिथ्या रूपानं प्रतीतीला येतं महाराज. आपण जाग झाल्यानंतर स्वप्न मिथ्या म्हणतो. आता जगत मिथ्या व्हायला काय व्हायला पाहिजे नाव सांगा? तर आपल्याला जी स्वरूप जागृती आहे ना, अनादिकालाची आपली झोप आहे महाराज. आपल्या स्वरूपाची अनादिकालाची जी निद्रा आहे ना, त्या निद्रेतनं आपण जाग व्हायला पाहिजे महाराज. आणि ती निद्रा त्यातनं जाग करणारे संत महाराज, दुसरा कोण करू शकत नाही महाराज. आणि ते जाग झाल्यानंतर मग जगन मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म ऐके महाराज. आमचं मिथ्या म्हणत्यालाच मिथ्या होत आहे का? जगताचा बाध झालेला नाश नाही, बाध करायचा आहे महाराज. म्हणजे मिथ्यात्व निश्चय करायचा. कारण का? अगोदर जग झालेलंच नाही महाराज. जरी वाटलं तरी तोच परमात्मा विश्वरूपानं नटलेला आहे. म्हणून समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव
भक्ता माझी राहो ज्ञानीय, हे भक्तिखंड सांगितले महाराज. विश्वेच माझे घर, 80 मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, तया ही वरी पारता माझ्या भजनी असता, तया मी माता मुकुट करी. असे पुरुष येतात, यांचं हे पूर्ण झालेलं असतं. भक्ती सूत्राखंड देखील महाराज त्यांना जग न दिसता समजती श्री वासुदेव. आईसा प्रतिती घातले महाराज, बघण्याचा नव, बघण्या वेळेला आणि प्रतिती वेगळी आहे महाराज. म्हणून भक्त ऐसे का बघा म्हटलंय महाराज. दे देही उदास गेले अशा 5 विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मग निर्वाणे गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडू दिली महाराज. हे भक्ताखंड घातलं महाराज. आणि त्यांचा आस्वाईसा कुठे आठवची नाही, देयची विधेयी भोगुदशा अशी त्या अवस्थेला पोचलेले असतात महाराज. तरी पण 80 कळवळ्याची जाती कधी लाभावी कृती. तुमच्या आमच्या कार्यासाठी कुठं गावं तसं खातील, तुम्हाला हे कर म्हणतील ते कर म्हणतील, एक घास विसाटाई करून त्या पोराला ते जीव वाटल्याशिवाय राहत नाही. शेत जसा महात्मा होऊन गेला तसा गुरुजींची त्यांना विचारा, गुरुजींची त्याने बरेचसेच महाराज राबत राहिले, पण कळलं नाही. तुम्हाला जेवढं कळलं तेवढं त्यांना कळलं नाही महाराज. न कळलं हेच आपलं एक महाराज अनाधिकार म्हणूया, दुसरं काय बोलायचं नाही महाराज. कारण का शीत प्रतिबंध जो मांडलाय महाराज ते पाप आहे, पण आपल्याला पाप म्हणून चालत नाही महाराज. म्हणून प्रतिबंध हा एक शब्द तिने गोंडसिद्ध वापरलाय. नाहीतर महात्मा भेटल्यानंतर जो आपल्याला कळत नाही त्याच्या पाठीमागे काहीतरी आपले प्रतिबंध असतात महाराज. म्हणून तिथं सांगितले महाराज, ते ज्ञानपै गाबरवे जरी म्हणी येतात तर संताय बजावे, ज्ञानाचा कुरुटा सेवा आधार म्हणतात, स्वाधीन करी उडी. मग ती काय करतात महाराज, जी अपेक्षित आपल्याला जी पाहिजे ना ती सांगितली पुशिले, ज्याने अंतकरण बोधले संकल्प नाही. आपल्याला जे पाहिजे होतं ना सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती, हा जो विषय आहे, तूच बाबा आत्मा ब्रह्मरूप आहे, तर तो विषय महावाक्य जर सांगितलं तर आपल्याला संकल्प विकल्प करणारं जे मन आहे ना ते काय मन होतं, बाधित होतं महाराज. आणि मन एकदा बाधित झालं की मग तुमचा व्यवहार होतो, पण त्याचा व्यवहार क्रियामान घडत नाही. आलेला भोगून संपवतो महाराज. प्रारब्ध संपलं की त्यांचं जीव काय होतं, संचित जळून जातं. प्रारब्ध भोगून संपवतो महाराज. त्या प्रारब्धातून तुमचं आमचं कार्य होतं आणि सरताना उर्वरित तो देह महाराज निघून जातो आणि चैतन्य मिळालं ते प्राप्त होतात. अशी जर पुरुषाची आपल्याला सेवा घडली तर आपल्यालाही ती अवस्था एक म्हणजे तो एक भाव आहे तो. कारण का आपुणासारखे करीती तात्काळ ते असतानाच त्याला तसं करून घेतात महाराज. आणि आज त्यांची आपल्याला गरज आहे. अशा पुरुषाची सेवा घडणं हे एक आपलं भाग्य आहे. पण सेवेत तुम्ही महाराज सेवा म्हणून करणं अत्यंतिक गरजेचं आहे. जर सेवा केली तर निश्चित एक दिवस आपण महाराज त्यांनी सांगितलेल्या स्वरूपाला पोचायला काय अडचण आहे. कारण का स्वरूप काय कुठनं आणायचं नाही. प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती आज आपण स्वयंसिद्ध आहे महाराज. सच्चित आनंद अन्वय नीतीने स्वरूप आहे. कल्पनेतला बाजार आहे. कल्पना विद्यार्थीने झाला जीव मायाउपाधी. ही कल्पना बदलायची आहे. देह नाही मी आत्मा आहे. ते तरी काय झाला तर तो म्हणजे ते तो आहे एवढं सांगून तरी काम होतात मला. झालेली सेवा तुमच्या चरणी, संतांच्या चरणी, त्या महात्म्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथं विराम. कुंडली वरदान श्री ज्ञानदेव.